सोलापूरमध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूर उमेदच्या माध्यमातून महिलांना लखपती करण्यासाठी आणि त्यांचे व्यवसाय उभारण्यासाठी त्यांना वैयक्तिक कर्ज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। हे प्रदर्शन रंगभवन येथील वोरोनोको स्कूल येथे भरले आहे। प्रदर्शनात विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण वस्तूंचे 75 स्टॉल लावण्यात आले आहेत। सदर प्रदर्शनामध्ये पंचगव्य उत्पादने, लाकडी तेलघाण्यावरील तेल, लाकडी खेळणी, मसाले, मिलेट कुकीज, तृणधान्य चिवडा आदी उत्पादनांचा समावेश आहे। सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडिवळी, अनिता माने, अमोल गलांडे, शीतल महंता, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत, अशी माहिती उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांनी दिली। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी सरस व रुक्मिणी महोत्सव हा बचत गटातील ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्या महिलांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे पदार्थ प्रोडक्ट बनवलेले आहेत त्यासाठी जिल्हा स्तरावर एक मार्केटिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा, त्या अनुषंगानं आपण या सरस महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। हा प्रदर्शन कालपासून सुरू झाले 16 ते 20 तारखेच्या दरम्यान हे सलग 5 दिवस हे प्रदर्शन चालणार आहे। नमस्कार सर, मी अक्कलकोट तालुक्यातून डोंबरजवळ येथून आलेली आहे। सकाळीच मी दर्शनासाठी सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी आलेली होते, पण बाहेर जो बोर्ड लावलेला आहे तो मी पाहिला आणि इथं आले। ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांनी असं प्रत्येक तालुक्यातून एक 5-6 असं स्टॉल लावलेले आहेत तिथं, आणि एकदम व्यवस्था चांगली आहे। आणि जे महिला ग्रामीण भागामध्ये बनवतात, जे की स्वतःच्या हाताने बनवतात, त्यांना असंच म्हणजे बाजारपेठ निर्माण व्हावी। आणि जे खाण्याचे पण स्टॉल आहे तिथे ते पण अगदी व्यवस्थित आहेत आणि स्वच्छता पण तिथं आहे व्यवस्थित, आणि असंच त्यांची म्हणजे बाजारपेठ त्यांना मिळवून द्यावी आणि त्यांना उत्साह त्यांचा द्विगुणित व्हावा ही आमची इच्छा आहे।